शामू जेव्हा शाळेत उशिरा पोहोचायचा तेव्हा त्याचे शिक्षक सुधीर त्याला उठबशा काढायला लावायचे. शामूला ताप असताना सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीवरून त्याला खूप मारायचे. एकदा मास्तर सुधीरने त्याला मारता मारता त्याची पाठण लाल केली होती. त्यानंतर शामू शाळेत खूप दिवस आलाच नाही. त्यामुळे मास्तर सुधीर त्याच्या घरी गेले, परंतु तिथले दृश्य पाहून त्यांच्या पायाखालून जमीन सरकली. कारण शामू वर्गात येण्यासाठी मास्तर सुधीरची अनुमती घ्यायला लागला. बोलू लागला, गुरुजी मी आत येऊ का? खूप निरागस चेहऱ्याने तो आपल्या गुरुजींची अनुमती घेत होता. त्याला माहिती होते की आपण पूर्ण 10 मिनिट उशिरा आलो आहे. मास्तर सुधीरने त्याच्यावर रागीट नजर टाकली आणि बोलू लागले, ही शाळेत येण्याची वेळ आहे का? शाळा म्हणजे खेळायची जागा आहे का? जेव्हा मनाला वाटेल तेव्हा तोंड घेऊन यायचे. चल आतमध्ये ये. शामू हळूहळू आतमध्ये येऊ लागला, पण तो त्याच्या बेंचवर बसणार त्या अगोदर मास्तर सुधीर त्याला म्हटले की मी तुला कधी म्हणालो की तू तुझ्या जागेवर जाऊन बस, इकडे ये माझ्याजवळ. खूप रागीट स्वरात मास्तर सुधीर शामूला म्हटले होते. शामू आतल्या आत खूपच घाबरला होता. जेव्हा मास्तर सुधीर शामूजवळ पोहोचले तेव्हा म्हणायला लागले की 50 वेळा उठाबशा काढ, म्हणजे इथून पुढे उशिरा येण्याअगोदर तुला ही शिक्षा नक्कीच आठवेल. हे ऐकून शामू म्हटला, गुरुजी आज मला माफ करा, इथून पुढे उशिरा कधीच येणार नाही. तेव्हा मास्तर सुधीर म्हटले की माफ वगैरे काही नाही. जर अभ्यासाच्या बाबतीत मी थोडी तरी दया दाखवली तर तुम्ही लोक माझ्या डोक्यावर चढसाल. चल लवकरात लवकर उठाबशा काढ. शामू आपली बॅग खाली ठेवायला लागला, कारण वही पुस्तकं खूपच जास्त होती. तो खूप कष्टाने ती बॅग सांभाळून वर्गापर्यंत येत होता. त्याने विचार केला की बॅग काढून आपल्या बेंचवर ठेवेल आणि आपली शिक्षा पूर्ण करेल. परंतु मास्तर सुधीर म्हटले, काहीच गरज नाही ती बॅग खाली ठेवण्याची. बॅग पाठीवर ठेवूनच तू उठाबशा काढ. बॅगमध्ये खूपच पुस्तकं होती. बॅगेचे वजन जास्त होते. शामूने एक खोल श्वास घेतला आणि कान पकडून उठाबशा काढू लागला. पण आत्तापर्यंत फक्त 4 वेळा उठला होता की त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. खूपच जड बॅग होती जी त्याच्या पाठीवर लटकली होती. तब्येतीने तो खूपच लुकडासुकडा अशक्त होता. 10 उठाबशा काढून तर मास्तर सुधीर समोर तो रडायला लागला. म्हणू लागला, गुरुजी अजून काढू नाही शकत, माझे तर पाय थरथर करायला लागले आहेत. मास्तरने एक जोरदार त्याच्या गालावर मारली होती. बोलू लागले, शाळेत यायला उशीर करतोस तेव्हा तर तुला कोणताच त्रास होत नाही आणि तसे पण तू जास्त करून गैरहजर असतो. गालावर थप्पड पडता शामू खूपच जोरजोरात रडायला लागला. मास्तर सुधीरला अजूनच जास्त राग आला. बोलू लागले, लवकर उठाबशा काढ, नाहीतर मी तुझे असे हाल करेल की कायम लक्षात ठेवशील. मूर्ख मुलांचे आपल्या अभ्यासावर अजिबात लक्ष नसते. 5 वेळा उठाबशा काढताना शामूचे पूर्ण शरीर थरथरायला लागले होते. तो हुंदके देऊन रडत होता. पाय असे होते की जसे काय चालण्याच्या लायकीचेच राहिले नाही आणि वरून इतकी जड बॅग. मास्तर सुधीर म्हटले, जा जाऊन बस तुझ्या जागेवर आणि पुन्हा शाळेत उशिरा येऊ नकोस आणि इथून पुढे गैरहजर सुद्धा राहू नकोस. शामू हळूहळू चालत जाऊन आपल्या सीटवर बसला, परंतु पूर्ण दिवसभर पुन्हा पुन्हा आपले अश्रू साफ करत राहिला. मधल्या सुट्टीत देखील तो आपल्या वर्गातच बसला होता. तो एक 5वी क्लासचा विद्यार्थी होता, परंतु गैरहजर खूप राहत होता. त्यामुळे वर्गामध्ये त्याच्याशी बहुत करून मुलं मैत्री करतच नव्हते. कदाचित त्याचे कारण हे होते की तो खूप शांत राहणारा मुलगा होता. असे नव्हते की तो अभ्यासात हुशार नव्हता. शाळेमध्ये जेव्हा परीक्षा होत होती तेव्हा तो चांगल्या मार्कांनी पास होत होता. कधीच फेल झाला नव्हता. गुरुजींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा देत होता. जर नियमाने रोजच शाळेत तो आला असता तर त्याचे चांगल्या मुलांमध्ये नाव असते. परंतु आठवड्यातून 2 ते 3 दिवस तो गैरहजर नक्कीच राहत होता आणि नेहमी असे होत होते की तो उशिरा शाळेत पोहोचायचा. त्याला का उशीर होत होता हे मास्तर सुधीरला समजतच नव्हते. मास्तर सुधीर खूपच जागरूक टीचर होते. त्यांची इच्छा अशी होती की आपण ज्या वर्गाचे वर्ग शिक्षक आहेत त्या वर्गातला प्रत्येक मुलगा हा हुशार असावा. त्यामुळे मास्तर सुधीर प्रत्येक मुलावर लक्ष देत होते. त्यांचा जो पेशा होता त्याच्याशी ते खूपच इमानी होते, परंतु तेवढ्याच कडक स्वभावाचे सुद्धा होते. त्यांना मुलं खूप घाबरत होती. कधीच असे झाले नव्हते की सुधीरने दिलेला होमवर्क त्याच्या वर्गातल्या मुलांनी केला नसेल. जर एखादा मुलगा जास्त दिवस गैरहजर राहत असेल तर मास्तर सुधीर स्वतः त्याच्या आईवडिलांशी संपर्क करायचे. त्यांना विचारायचे की तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत पाठवले आहे की नाही.
मास्तर सुधीर असे विचारायचे, कारण नेहमी जास्त करून मुलं घरातून तर शाळेत जातो म्हणून बाहेर पडायचे, पण पूर्ण दिवसभर दुसरीकडेच खेळण्यात दिवस घालवायचे. शाळा सुटण्याच्या वेळेस घरी जायचे आणि घरच्यांना हे सांगायचे की आम्ही शाळेवरून आलो आहे. ना शाळेतल्या शिक्षकांना माहिती असायचे की तो मुलगा शाळेत कधी आला आणि कधी नाही, आणि त्याचे आईवडील समजायचे की मुलगा शाळेत गेला आहे. मास्तर सुधीरला मुलांचा हा डांबरटपणा चांगलाच माहिती होता. त्यामुळे ते मुलांना शिक्षा असे देत होते की पुढच्या वेळेस विद्यार्थी सुट्टी घेण्याच्या अगोदर 100 वेळा विचार करेल. आजही सुधीरने शामूला अशीच शिक्षा दिली होती. शामू शाळा सुटल्यानंतर आपली बॅग उचलून खूप जड पावलांनी आपल्या वर्गाच्या बाहेर शाळेच्या बाहेर जात होता. शाळेत पोहोचल्यानंतर खूपच मोठे खेळायचे मैदान होते आणि या मैदानाला पार केल्यानंतर समोरच लाईनमध्ये वर्ग होते आणि एका कोपऱ्यात ऑफिस होते आणि मग पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर सुद्धा वर्ग बनले होते. ती शाळा ट्रस्टची होती. अर्धे पैसे ट्रस्टकडून येत होते तर अर्धी फी विद्यार्थ्यांचे आई वडील भरत होते. सुधीरचा पगार सुद्धा खूप कमी होता, परंतु सुधीरला मुलांना शिकवण्याची खूप आवड होती. म्हणायचे की माझ्या हातात असते तर मी भारतातल्या कोणत्याच मुलाला अंगुठा बहादर राहून दिले नसते. सुधीरची आवड आणि शिकवण्याची जिद्द यामुळे असे होत होते की सुधीर प्रत्येक मुलाचा अभ्यास वही घेऊन स्वतः चेक करत होते. मुलगा जास्त दिवस गैरहजर राहायचा तर सुधीर त्याच्या घरी सुद्धा पोहोचायचे आणि गैरहजर राहण्याचे कारण माहिती करूनच घ्यायचे. आणि नेहमीच कारण असे समोर यायचे की ती मुलं आपल्या आईवडिलांना मूर्ख बनवून शाळेत जातो म्हणून बोलायचे, पण ते एखाद्या मोकळ्या मैदानावर क्रिकेट खेळायचे किंवा इकडे तिकडे भटकायचे. मास्तर सुधीर ज्या शाळेत मुलांना शिकवत होते ती शाळा फक्त मुलांची शाळा होती आणि त्या शाळेत मुलंसुद्धा खूपच खोडकर होती. त्यामुळे एक काठी म्हणजे छडी सुधीर नेहमीच आपल्याजवळ ठेवायचे. जेव्हा कधी ती काठी एखाद्या मुलाच्या हातावर मारायचे तर तो हात लाल लाल होत होता. मास्तर सुधीर म्हणायचे की इथून पुढे अशी चूक करणार नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा शामू शाळेमध्ये आला तेव्हा 10 मिनिट अगोदरच पोहोचला होता आणि आपल्या वर्गातच बसला होता. प्रार्थनेला सुद्धा अजून 10 मिनिट बाकी होते. तिथून जाताना मास्तर सुधीरने जेव्हा शामूला पाहिले तेव्हा आपोआप त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले होते आणि मनात विचार केला की आता हा सरळ राहील. काल उठाबशा करून घेतल्यामुळे आज पूर्ण 10 मिनिट अगोदरच पोहोचला आहे. काही वेळातच प्रार्थनेची घंटा वाजली. सगळ्या मुलांनी प्रार्थनेसाठी सरळ लाईन बनवली. प्रार्थना झाली आणि सगळी मुलं आपापल्या वर्गात आली. परंतु जसा विज्ञानाचा धडा सुधीर शिकवायला लागले तेव्हा त्यांचे लक्ष प्रत्येक मुलावर होते. डाव्या बाजूला शेवटच्या सीटवर शामू बसला होता आणि डुकल्या खात होता. त्याला या अवस्थेत बघून सुधीरने हातातला खडू सरळ त्याच्या डोक्याच्या निशाण्यावर मारला, जो सरळ अगदी बरोबर निशाणावर लागला होता. डोक्याला खडू लागता शामू खडबडून जागा झाला. मास्तर सुधीरला खूपच राग आला होता. म्हटले की जाग्यावर उभा राहा. इथे मी जीव तोडून शिकवत आहे आणि तू आहे की झोपत आहेस? तुला थोडी तरी जाणीव आहे का की शाळेत येऊन शिक्षक जे शिकवतात ते ऐकणे किती महत्त्वाचे असते? तू इथे शाळेत झोपा काढण्यासाठी येतो का? इथे ये आणि आता तू पूर्ण दिवसभर उभे राहून अभ्यास करशील. 1 मिनिटसुद्धा खाली बसणार नाहीस. शामू बोलू लागला, गुरुजी, सकाळपासून माझी तब्येत ठीक नाही आहे. सकाळपासून हातपाय खूपच दुखत आहे. असे वाटत आहे की अंगात ताप आहे. माझी झोपण्याची इच्छा नाही, पण माझे डोळे खूपच जड झाले आहेत. सुधीर बोलू लागले, खोटी कारणं देणं तर तुम्हा मुलांकडूनच शिकायला हवे. अरे, मी तुमच्या एवढा होतो तेव्हा आजारी असून सुद्धा शिकायला येत होतो आणि सगळ्यात जास्त मार्क घेऊन पास होत होतो. हे आजारपण सगळं खोट्या गोष्टी असतात. या गोष्टीला सिरियसली घेतलं नाही पाहिजे. मी तर 100 आणि 101 तापामध्ये सुद्धा शाळेत जात होतो. खोकला असो नाहीतर सर्दी असो, कोणता पण आजार असो, पण मी कधीच सुट्टी घेतली नाही. पूर्ण शाळेत माझे रेकॉर्ड होते. मला शिकण्याची खूप आवड होती आणि जिद्द होती, परंतु मला आजकालच्या मुलांमध्ये शिकण्याची जिद्द दिसतच नाही. खूप दुःख होते की भारताचे भविष्य तुमच्यासारख्या तरुणांच्या हातात जाईल तेव्हा खूपच नुकसान होईल. चल चल, उभा राहा. बसण्याची काहीच गरज नाही. शामू बिचारा उभा राहिला. मग पूर्ण दिवसच तो उभा राहिला. दिवसभर उभा राहिल्यामुळे त्याचे पाय जड झाले होते. शेवटचा तास होता तेव्हा मास्तर सुधीर म्हणाले, आता मी सगळ्यांचा होमवर्क चेक करणार आहे. सगळ्यांचा होमवर्क चेक केल्यानंतर जेव्हा शामूची वही त्यांच्या हाती लागली तेव्हा मास्तर सुधीरला वाटले की हा होमवर्क शामूने केलाच नाही.
कारण तो होमवर्क खूपच नीटनेटक्या सुंदर अक्षरात लिहिला होता आणि या मुलाचे अक्षर एवढे नीटनेटके नव्हते. सुधीर लगेच मागे शामूजवळ गेले. त्याचे अक्षर चेक करू लागले. सगळ्यात जास्त सुंदर अक्षर त्या कामाचे होते जे काम घरी करायला दिले होते. मास्तर सुधीरने आधीच सक्तीने सगळ्यांना सांगितले होते की मी दिलेले काम तुम्हाला स्वतःला करायचे आहे, आपल्या घरच्यांकडून किंवा आपल्या बहीण भावाकडून नाही. मास्तर सुधीर यांचे म्हणणे होते की शाळेत जे शिकले आहे तेच घरी जाऊन त्यांनी जर परत लिहिले तर त्यांच्या चांगलं लक्षात राहील. परंतु अशा मुलांच्या शिक्षणाचा काहीच फायदा नाही जी मुलं आपला होमवर्क आपल्या मोठ्या भावाकडून किंवा बहिणीकडून करून घेतात किंवा आपल्या आईकडून हट्ट करून घेतात. म्हणजे त्या मुलांना लिहिण्याचे कष्ट पडणार नाही. मास्तर सुधीर लगेच खुर्चीवरून उठले, आपली मोठी छडी उचलली आणि चालत जाऊन गेले. ती वही त्याच्या पुढे बेंचवर फेकली आणि म्हणाले की पटकन सांग हे कोणाचे अक्षर आहे. मग त्याचा कान मुरगाळायला सुरुवात केली. शामू वेदनेने कणत होता. बोलू लागला, गुरुजी माझे अक्षर आहे, मीच होमवर्क केला आहे. मास्तर सुधीर म्हटले, तू तर खोटं सुद्धा बोलायला लागला आहेस. मी अशी जोरात छडी मारेल की शुद्धीवरच येशील. तू काय गुरुजींना बावळट समजला आहेस का? आणि मग सुधीरने वहीची 3-4 पानं मागे घेतली आणि बोलू लागले, हे बघ हे तुझे अक्षर. इतकं नीटनेटकं काम तू घरातून कोणाकडून करून घेतलंस? नक्कीच आपल्या मोठ्या बहिणीकडून किंवा भावाकडून करून घेतलं असशील किंवा आपल्या आईकडून. लाज नाही वाटत तुला? आई बापाकडे पैशांचे झाड आहे का जे तुझी फी भरत आहे? आणि तू आहे की अभ्यास स्वतः करत नाही, अभ्यासावर लक्ष देत नाही आणि आपला होमवर्क आपल्या बहीण भावाकडून करून आणतोस. शामू बोलू लागला, गुरुजी मी खरंच सांगत आहे, हा होमवर्क मी स्वतः केला आहे, घरी स्वतः लिहिले आहे, त्यामुळे नीटनेटकं अक्षर आलं आहे. इथे वर्गात खूप घाईने लवकर लिहितो त्यामुळे अक्षर थोडेसे बिघडते. मी कोणाकडूनच लिहून घेतले नाही. पण मास्तर सुधीरला त्याच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास बसला नाही. त्यांना खोटं बोलणाऱ्यांची खूप चीड होती. ते कठोर शब्दात शामूला म्हणाले, तू खरं सांगतोस की नाही की मी माझ्या पद्धतीने तुझ्याकडून खरं काढून घेऊ? तेव्हा शामू परत म्हटला, गुरुजी खरंच माझ्यावर विश्वास ठेवा, हा होमवर्क मी स्वतः केला आहे. आता मात्र सुधीरला खूप राग आला होता. त्यांनी शामूच्या जोरात कानाखाली मारली आणि शामू खाली पडता पडता वाचला होता. आणि तसे पण सकाळपासून उभं राहून त्याचे पाय जड झाले होते आणि वरतून जोरात गालावर थप्पड पडली होती. सुधीरला खूप राग आला होता. बोलू लागले, एकतर हा होमवर्क कोणा दुसऱ्याकडून करून घेतला आहेस आणि वरतून तू खोटं बोलत आहेस, ते सुद्धा इतक्या धीटपणाने. खरं सांगितले तर मी तुला सोडेल. शामू पुन्हा बोलू लागला, गुरुजी मी खरंच सांगत आहे, हा होमवर्क मी स्वतः केला आहे. परंतु सुधीरने अजून एक त्याच्या गालावर थप्पड मारली होती. बोलू लागले, खरंच सांग, सोडून देईल. खोटं आणि फक्त खोटं बोलत राहशील तर आज तुझी चमडी हातात काढून देईल. परंतु शामू सुद्धा त्याच्या मतावर ठामच होता. मास्तर सुधीरला खूपच राग येऊ लागला, कारण सुधीरला त्याच्या अनुभवावर खूप विश्वास होता आणि त्यांचा अनुभव सांगत होता की त्याने होमवर्क कोणा दुसऱ्याकडूनच करून घेतला आहे. हे अक्षर त्याचे नाहीये. शामूच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, परंतु तो त्याच्या मतावर ठाम होता की हा होमवर्क मी स्वतः केला आहे, मी कोणाकडूनच करून घेतला नाही. संपूर्ण वर्ग शांत होता. मास्तर सुधीरच्या रागाला पाहून मुलं घाबरून बसली होती. मास्तर सुधीर शामूला म्हणाले, स्वतःचा पेन काढ आणि माझ्यासमोरच याच अक्षरात या 4-5 ओळी पुन्हा लिहून दाखव. मला बघायचे आहे की हे अक्षर तुझे आहे की दुसऱ्याचे. शामू म्हटला, हो गुरुजी, मी तुम्हाला लिहून दाखवतो. शामू सकाळपासून उभा होता, त्यामुळे त्याचे पाय आतून थरथरायला लागले होते, कारण त्यावेळेस त्याला ताप होता. परंतु सुधीरला कसलीच पर्वा नव्हती. शामूने आपला पेन काढला आणि पानावर लिहायला लागला. परंतु थकल्यामुळे आणि तापामुळे जेव्हा त्याने उभं राहून लिहायला सुरुवात केली तेव्हा त्याचे अक्षर इतके नीटनेटके आले नाही जितके त्याने घरी बसून काढले होते. आणि त्यात गुरुजींची भीती डोक्यावर होती. गुरुजींची नजर त्याच्यावरच टिकून होती आणि तो सुद्धा फक्त 5वीचा विद्यार्थी होता, त्यामुळे खूप घाबरला होता. तसेच अक्षर काढण्याचा त्याने खूप प्रयत्न केला जसे त्याने घरी काढले होते, परंतु तसे अक्षर आलेच नाही. सुधीर म्हणाले, आता सुद्धा तू तेच खोटं बोलशील का की हा होमवर्क तूच केला आहे? यावेळेस सुधीर खूपच रागात होते. शामू बोलू लागला, हो गुरुजी, मीच होमवर्क केला आहे. इथे मी असे अक्षर काढू शकत नाही कारण माझी आज तब्येत ठीक नाहीये आणि त्यात मी सकाळपासून उभा आहे, खूप थकलो आहे.
सुधीर म्हटले, एकतर तू खोटं बोलत आहेस आणि वरतून तोंड चालवत आहेस, ते सुद्धा एका शिक्षकासमोर. तुझ्या नजरेत शिक्षकाचे काय महत्त्व आहे? हात पुढे कर तुझा. आज तर तुझे इतके हाल करेल की पुन्हा कोणत्या विद्यार्थी माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करणार नाही आणि नाही आपला होमवर्क दुसऱ्याकडून करून घेणार. आणि तू तर चांगल्या प्रकारे सरळ होशील रे. काल 50 वेळा उठाबशा काढून घेतल्या होत्या ना तुझ्याकडून, तेव्हा कसा आज सकाळी 10 मिनिट अगोदर शाळेमध्ये पोहोचला होता? तुम्हा मुलांना प्रेमाने बोललेलं समजतच नाही. तुम्ही फक्त मार खाण्याच्या लायकीचे आहात. हे बोलून सुधीरने शामूचा हात धरला आणि छडी मारायला सुरुवात केली आणि प्रत्येक वेळेस छडी मारताना तेच विचारायचे की खरं खरं सांग, कोणाकडून करून घेतला आहे होमवर्क? शामू तेच म्हणायचा, गुरुजी मी स्वतःच केला आहे. शामू खूप रडत होता, पण तो याच बोलण्यावर ठाम होता की मीच होमवर्क केला आहे. सुधीरचा राग वाढतच चालला होता. शामूला मारून मारून स्वतः थकले होते. बोलू लागले, खरं खरं सांग, सोडून देईन. पण शामू तेच म्हणत होता की गुरुजी खरंच सांगत आहे, होमवर्क मीच केला आहे. शेवटी जेव्हा सुधीर थकले तेव्हा त्यांनी शामूला जोरात धक्का दिला होता. तो खाली पडता पडता वाचला होता. मास्तर सुधीर म्हटले, तुझ्यासारखीच मुलं मोठी होऊन चोर गुंड बदमाश होतात. कधीच चांगला माणूस बनू शकत नाही. आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून चालता हो. तुझी बॅग उचल आणि वर्गाच्या बाहेर निघ. पुन्हा तुझे तोंड दाखवू नकोस, नाहीतर असे नको व्हायला की मी पुन्हा तुला मारायला सुरुवात करेल. खोटारडा कुठला. 100 वेळा मारले पण खरं बोलायला तयार नाही. अरे कोणत्या आंधळ्या माणसाला पण समजेल की हे अक्षर तुझे नाहीये. जर खरं खरं सांगितले असते तर इतके मारले नसते. शामू रडतच होता. कमरेवर हातावर छड्या पडल्या होत्या. पाय सुद्धा उभे राहून जड झाले होते. आता तर थरथर करू लागले होते. त्याचे पूर्ण शरीर थरथर करू लागले होते. त्याने बॅग उचलली आणि आपल्या वर्गाच्या बाहेर पडला. अजून सुट्टी होण्यासाठी 10 मिनिट बाकी होते. तो आपल्या स्कूलच्या बाहेर गेला. दुसऱ्या दिवशी तो स्कूलमध्ये आलाच नाही. तेव्हा सुधीर म्हणाले, बघितले का मुलांनो, परत त्याने सुट्टी घेतली. अशी मुलं कधीच जीवनात सफल होत नसतात. एक तर खोटं तर खूप धीटपणाने बोलत होता. एवढा मार खाऊन सुद्धा खोटं बोलत राहिला आणि आता सुट्ट्या घ्यायला लागला आहे. मला तर समजतच नाही की तुमचे आईवडील तुमच्यावर लक्ष का देत नाही. त्यांची इच्छा असते की मोठे होऊन आपल्या मुलांनी आपले नाव कमवावे, ऑफिसर व्हावे, डॉक्टर व्हावे, पण शाळेत पाठवताना लक्षच देत नाहीत. सुधीर वर्गात येताच आधी शामूबद्दल पोरांना ऐकवले, नंतर त्यांना शिकवायला सुरुवात केली. आणि हा सुद्धा विचार करून ठेवला होता की जर उद्या आला तर त्याला सोडणार नाही. यापेक्षा सुद्धा जास्त कडक शिक्षा देईल. परंतु शामू दुसऱ्या दिवशी सुद्धा आला नाही. जेव्हा त्याला शाळेत गैरहजर राहून 15 दिवस होऊन गेले तेव्हा प्रिन्सिपलने सुधीरला आपल्या ऑफिसमध्ये बोलवले. बोलू लागले, तुमच्या क्लासमध्ये एक मुलगा आहे जो 15 दिवस गैरहजर आहे. त्याचा कोणता सुट्टीचा अर्ज आला होता का? तेव्हा सुधीर म्हटले, अर्ज नाही आला. तेव्हा प्रिन्सिपल म्हटले, मग तो शाळेत का नाही येत? तुमच्या वर्गातला तर कोणताच मुलगा गैरहजर राहत नाही, कारण तुम्ही तुमच्या मुलांवर खूप मेहनत घेता आणि जर कोणता मुलगा आला नाही तर तुम्ही स्वतः त्याच्या घरी जाऊन त्याची चौकशी करता की तो शाळेत का नाही आला. आता सुद्धा तुम्ही त्याच्या घरी जाऊन विचारा की तो का नाही येत. सुधीर बोलू लागले, जेव्हा तो मागच्या वेळी आला होता तेव्हा त्याने त्याचा होमवर्क दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेतला होता आणि मग खोटं बोलत होता की तो होमवर्क त्यानेच केला आहे. त्यामुळे मी त्याला शिक्षा दिली होती. 2 थप्पड दिले होते तर त्या मुलाने शाळेत येण्याचे सोडून दिले. असे पण असू शकते की त्याने त्याच्या आईवडिलांना माझी तक्रार केली असेल. त्यामुळे जर मी त्याच्या घरी विचारायला गेलो तर त्याचा बाप उलट माझ्यावरच ओरडू लागेल, कारण आपल्या मुलांची चुकी आईवडिलांना दिसत नाही. शिक्षक जर मोठ्या आवाजात बोलू लागले किंवा 2 थप्पड लावून दिल्या तर शिक्षकालाच वाईट बनवले जाते. प्रिन्सिपल बोलू लागले, नाही, असे असणार नाही. अशी कोणतीच गोष्ट नसेल. तुम्ही त्याच्या घरी जा आणि जाऊन माहिती करून घ्या की तो मुलगा शाळेत का नाही येत, कारण तो कधीच नापास झाला नाही. तो कमी वेळा शाळेत आला असेल तरी त्याचे मार्क्स सगळ्याच विषयात चांगले आहे आणि असे सुद्धा कधीच झाले नाही की 15 दिवस त्याने लगातार सुट्टी घेतली असेल. तेव्हा सुधीर बोलू लागले, ठीक आहे, मी त्याच्या घरी जातो. मला तुम्ही त्याच्या घरचा पत्ता द्या. प्रिन्सिपलने रजिस्टर उघडून शामूच्या घराचा पत्ता दिला. त्यात संध्याकाळी सुधीर शामूच्या घरी पोहोचले. दरवाजा वाजवला तर पहिला दरवाजा कोणीच उघडला नाही.
दुसऱ्या तिसऱ्या वेळेस दरवाजा वाजवला तेव्हा एका माणसाने दरवाजा उघडला, ज्याची दाढी खूपच वाढली होती. त्याचा अवतारसुद्धा खूपच विचित्र झाला होता. सुधीरने विचारले, हे शामूचेच घर आहे का? तेव्हा समोरच्या माणसाने उत्तर दिले की हो, त्याचेच घर आहे आणि मी शामूचा बाप आहे. हे ऐकून सुधीरने एक खोल श्वास घेतला. बोलू लागले, तुमचा मुलगा 15 दिवसांपासून शाळेत येत नाही, गैरहजर आहे. मी त्याचा क्लास टीचर आहे, त्यामुळे विचार केला की त्याच्या घरी जाऊन विचारतो. सुधीर बोलतच होते की शामूचे वडील जोरजोरात रडू लागले आणि बोलू लागले, तो कधीच शाळेत येणार नाही मास्तर साहेब. त्याचे वडील रडता रडता सुधीरच्या गळ्यात पडले. बोलू लागले, माझा मुलगा आता या जगात नाही. हे ऐकता सुधीरच्या चेहऱ्यावरचा रंगच फिका पडला होता. ते म्हणायला लागले, काय झाले होते त्याला? कसा काय वारला? शामूचे वडील बोलू लागले, माझा मुलगा खूप आजारी राहत होता, पण त्याला शिकण्याची खूपच आवड होती. सारखा सारखा त्याला ताप येत राहायचा. मी खूप मोठ्या डॉक्टरांना दाखवले, पण कोणालाच त्याचा आजार कळला नाही. जेव्हा काही टेस्ट केल्या तेव्हा कळाले की त्याला कॅन्सर आहे. मी त्याला सारखं सांगायचो की तू घरीच आराम कर, पण त्याला शिकण्याची खूपच आवड होती. ज्या दिवशी त्याची थोडी तरी तब्येत ठीक असायची तेव्हा तो शाळेत जायचा, पण यावेळेस जेव्हा तो शाळेतून आला तेव्हा खूपच रडत होता. मी त्याला विचारले तेव्हा म्हटला की शरीरात खूप वेदना होत आहेत. त्याला खूप ताप आला होता. तो ताप वाढतच चालला होता. त्याच्या हातावर आणि कमरेवर लाल लाल चट्टे पडले होते. त्याला मी विचारले की ते चट्टे कसले आहेत? कोणी तुला मारले का? पण तो म्हटला की नाही, ॲलर्जी झाली आहे. हे ऐकून सुधीर आपल्याच नजरेत शर्मिंदा झाला होता, कारण ते लाल चट्टे त्याने मारलेल्या छडीचे होते. त्याचे वडील म्हणू लागले, माझा मुलगा आता मरून गेला आहे. तो खूप मेहनतीने घरी बसून अभ्यास करायचा, आपला होमवर्क करायचा. मी जेव्हा त्याची वही पुस्तकं बघतो तेव्हा मला खूप रडायला येते हो. हे ऐकल्यानंतर सुधीरला वाटले की जसे काही त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले आहेत. आपल्या डोळ्यात येणारे अश्रू ते थांबवू शकले नव्हते. किती तो शामूला चुकीचा समजत होता. तो बिचारा मुलगा तर इतक्या मोठ्या आजाराशी लढत होता आणि त्याच आजारासोबत तो शिकायला येत होता, फक्त यासाठी की त्याला शिकण्याची आवड होती. सुधीरला आठवू लागले की जेव्हा शामू शाळेत यायचा तेव्हा तो नेहमी थकलेला असायचा. कायमच त्याचे शरीर गरम असायचे. नेहमी त्याचे डोळे झोपेमुळे जड असायचे. मुलांसोबत खेळतसुद्धा नव्हता, फक्त आपल्या वर्गात बसून पुस्तकं वाचायचा. त्याच्या डोळ्यांमध्ये कायम उदासी असायची. जसजसे सुधीर शामूबद्दल विचार करू लागले तेव्हा त्यांचे डोळ्यातून अश्रू वाहतच होते. आणि जेव्हा आपले त्याच्यासोबतचे वागणे आठवले तेव्हा सुधीरसुद्धा जोरजोरात रडू लागले. त्यांचे मन करत होते की मी पुन्हा भूतकाळात जावे आणि शामूला जोरात मिठी मारावी. सुधीर विचार करू लागले की तो इतक्या मोठ्या आजाराशी लढत होता आणि इतका मोठा आजार असूनसुद्धा तो शाळेत शिकण्यासाठी येत होता. खूप कष्टाने तो अभ्यास करायचा, लिहायचा. म्हणजे तो त्या दिवशी खरं बोलत होता की तो होमवर्क त्यानेच केला आहे. पण मी त्याचे काहीच बोलणे ऐकून घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. त्याला मारायला सुरुवात केली. इतक्या तापातसुद्धा मी त्याला मारतच होतो. जसजसा सुधीर विचार करत होते त्यांची तब्येत बिघडू लागली होती. घरी आल्यानंतर त्यांनी जेवण केले नव्हते, फक्त रडतच होते. त्यांच्या बायकोने त्यांना रडण्याचे कारण विचारले, परंतु सुधीरने काहीच सांगितले नाही. काही वेळानंतर सुधीर सरळ स्मशानघाटात गेले. अजूनपर्यंत तर शामूच्या समाधीची माती ओलीच होती. वरतून गुलाबाच्या पाकळ्या पडल्या होत्या. त्याच्या समाधीजवळ उभे राहून सुधीर गुडघ्यांवर पडले आणि जोरजोरात रडू लागले. आपले हात जोडले आणि बोलू लागले, शामू, मला माफ कर बाळा. मला खरं काय आहे ते माहिती नव्हतं रे. शक्य असेल तर आपल्या गुरुजींना माफ करून टाक. ही होती मास्तर सुधीरची कथा. परंतु आपल्या सगळ्या शिक्षकांना विनंती आहे, जर कोणता असा विद्यार्थी तुमच्या क्लासमध्ये असेल तर देवासाठी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवा आणि आधी माहिती करून घ्या, मगच त्याच्यावर हात उचला. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.